विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 6वी इतिहासमधील पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती याचा स्वाध्याय पाहणार आहोत. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आपल्यासाठी आहे, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. नंबर 1, वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. तर त्या आहेत लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रेयी. वेद. नंबर 2, वेदकालीन मनोरंजनाची साधने. गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार या वेदकालीन मनोरंजनाच्या साधने आहेत. त्यानंतर आहे नंबर 3, वेदकालीन 4 आश्रम. ब्रह्मचार्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असे 4 आश्रम आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, चुक्की बरोबर ते ओळखा. नंबर 1, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद हे चुकीचं आहे. नंबर 2, अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद बरोबर. नंबर 3, यज्ञविधींच्या वेळी मंत्रागायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, एका शब्दात उत्तरे लिहा. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 3 पाहायचा आहे. त्यामध्ये नंबर 1, वैदिक वाङ्मयाची भाषा तर ती संस्कृत. नंबर 2, वेद म्हणजे जाणणे. नंबर 3, गोधूम म्हणजे गहू. नंबर 4, घराचा प्रमुख म्हणजे गृहपती. नंबर 5, व्यावसायिकांच्या श्रेष्ठींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नावे लिहा. आता या ठिकाणी आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे. जसं तुम्हास माहीत असलेली वाद्ये. आता आपल्याला माहीत असलेली वाद्ये आपण या ठिकाणी लिहू शकतो. जसं आपल्याकडे आहे तबला, सतार, विणा, गिटार, बासरी इत्यादी आपण लिहू शकतो. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. आपली आई घालत असलेले कोणतेही 2 दागिने तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. चेन, ब्रासलेट, मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस इत्यादी तुम्ही दागिने लिहू शकता. नंबर 3, सध्याची मनोरंजनाची साधने. टी व्ही, मोबाईल, सिनेमागृहे, नाट्यगृहे, विविध प्रकारचे खेळ, पुस्तक वाचन ही आपण मनोरंजनाची साधन म्हणून लिहू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, थोडक्यात उत्तरे लिहा. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? वेदकालीन लोक वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता. उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत. दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते. नंबर 2, वेद काळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई? वेदकाळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत. त्या काळात गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई. गायींना विशेष किंमत असे. अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेदकाळात गायीची विशेष काळजी घेतली जाई. नंबर 3, संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा, मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घ्यावा,
फार काळ एके ठिकाणी राहू नये अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, टिपा लिहा. वेदकालीन धर्मकल्पना. वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यासारख्या निसर्गशक्तींना देवता मानले होते. या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केल्याला आढळतात. त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असत. या यज्ञविधीला फार महत्त्व होते आणि त्या अग्नीमध्ये जे विविध पदार्थ टाकतात त्यांना हवी असे म्हणत. त्यानंतर आहे नंबर 2, वेदकालीन घरे. वेद काळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत. गवतांचे, वेलींचे जाडदार तट्टे विणून त्यावर शेण व माती लिपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळी गवताने शाकारलेली उतरत्या छपराची ही घरे होती. नंबर 3, वेदकालीन शासन व्यवस्था. वेदकाळात राज्याची रचना ग्रामवसाहती समूह, जन व जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत व जन अशा 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही यात समावेश होता. समितीत लोकांचा सहभाग असे. त्यानंतर आपण काही अतिरिक्त प्रश्न पाहूया. प्रारंभीच्या काळात वेदांचे जतन कसे केले गेले? प्रारंभीच्या काळात वेदांचे मौखिक पठणाच्या आधारे जतन केले गेले. अथर्ववेदाच्या संहितेला कोणाचे नाव देण्यात आले आहे? अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 3, ब्राह्मण ग्रंथ कोणाला म्हणतात? यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. नंबर 4, वेदकाळात राजाची प्रमुख कर्तव्ये कोणती होती? प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची प्रमुख कर्तव्ये होती. वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्या 4 संस्था होत्या? वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. नंबर 6, कोणाला हिंदू या नावाने ओळखले जाऊ लागले? वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक, लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. प्रश्न क्रमांक 7, आरण्यके या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडले आहेत? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आणि यज्ञविधी प्रसंगी कोणतीही चूक होऊ नये याबाबतचे विचार आरण्यक ग्रंथात मांडले गेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, उपनिषदांमध्ये कोणत्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे? उपनिषदांमध्ये जन्म मृत्यूंसारख्या गहन प्रश्नांवर चर्चा केली गेलेली आहे. अशा पद्धतीचे आपण अतिरिक्त प्रश्नसुद्धा पाहिले. या पद्धतीने या पाठाचा स्वाध्याय आपण सोडवू शकतो.